आलोय आपण आता इकडे आपली रोहाची नदी. वा 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 क्या बात आहे. बघूया कसं काय आजचा दिवस आपला नदीच्या किनारी. वा 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 क्या बात आहे. सेटअप बिटअप मस्त लावून घेतला आमचा माणूस. लाईक करो मेन माणूस आमचा करो. बस पाणी 100 लाईक. पाणी चंगा बोले. तर निघूया मित्रांनो डायरेक्ट. तर चला तर आता मित्रांनो सुरू करूया. मी कृष्णा गडकर. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज खूप दिवसांनी आपला ब्लॉग शूट करतोय. गावाला आलो. आधी आंघोळ वगैरे काय झाली नाही आमची. आजचा ब्लॉग शूट करायचं बोललो. विवेक दादाकडे आपलं आजचं काम आहे. आपल्याला कोलाडला जायचं. मी आलो रोहात आता आपल्या घराच्या इकडे. बघूया आजचा प्रोग्राम आपला कसा होतोय. तुम्ही फक्त सोबत राहा मित्रांनो. खूप दिवसांनी आपला ब्लॉग काढायला सुरुवात केली बोललो. खूप कामात होतो आणि कॉल कंटिन्यू चालू होते म्हणून ब्लॉग शूट करायला भेटत नव्हतं. आपल्यासोबत दोघं जण आहेत आता. विघ्नेश काय वन साईड ना. आणि हर्ष आपला ड्रायव्हर. हा दाखव आता दाखव वन साईड. हा बस आपला हर्ष मस्त सोबत आहे. जाऊया विवेक दादाकडे. आजचा दिवस आपला कसा जातो मित्रांनो बघूया. तुम्ही फक्त सोबत राहा माझ्या. आणि खरंच मनापासून मित्रांनो ब्लॉगमध्ये स्वागत आपल्या. कारण की खूप दिवस झाले ब्लॉग शूट केलं नाही. तुम्हाला पण भेटलो नाही मी. बोला कृष्णा कुठे गायब झाला. तर बघूया आजचा दिवस आपला कसा जातो. तुम्ही फक्त सोबत राहा मित्रांनो. निघूया आता आपण कोलाडला जाऊया डायरेक्ट. तिकडे जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो. चला निघालो आता आपण. आता जाऊया डायरेक्ट कोलाडला. आणि धांदल फुल गडबड. धांदल आपली माहिती आहे ना नुसती धांदल चालू असते. आणि सकाळचे वाजले 10 मित्रांनो. रात्री वाजून आले 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही घरी आलेलो हळद वाजवून. आता चाललोय आम्ही साखरपुडा वाजवायला विवेक दादाकडे. आणि आपल्या बँजोपाटीच्या पोरांचा महिनाच असा आहे की एप्रिल आणि मे झोप पूर्ण होत नाही. आणि दिवस रात्र वाजवते. सकाळ झाली वाजवते, संध्याकाळ झाली वाजवते. बघूया आता गावचे प्रोग्राम चालू झालेत ना आपले. तर फुल धांदल गडबड चालू असते. तर जाऊया कोलाडला. बघूया आजचा दिवस कसा जाते. आणि मेन आपला आर्यन सगळी आपली टीम पुढे आहे. आता माझ्यासोबत ते दोघं निघाले. निघले काय बाकी गॉगल बिगल एक नंबर आहे भावाचा. वन साईड 4-5 आहेत. तर जाऊया मित्रांनो. मी सोबत राहा मित्रांनो. खूप दिवसांनी मित्र आपल्या सगळ्या भेटतोय. खूप धन्यवाद. आणि जाऊया आता लोकेशनला डायरेक्ट कोलाडला. तिकडे जाऊन काय तर नाश्ता आणि आंघोळ बिंघोळीचं बघूया. कारण की आंघोळ बिंघोळ केली नाही. काही गडबडीत निघालोय. तर जाता तिकडे मित्रांनो आणि तुम्हाला भेटतो. तर चला. फायनली आपण कोलाडमध्ये पोहोचलो पालेखुर्दला. आणि सगळी पोरं आपली नदीवर आंघोळ करतात. आता दाखवू नाही शकत. आता काय बोलू. सगळे म्हणजे उघडे पाकडे आहेत. तर आलोय आपण आता इकडे आपली रोहाची नदी. वा 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 क्या बात आहे. सगळे आंघोळ करतात दिसत असेल छोट्या ह्याच्यात. जाऊया मस्तपैकी आपण. आणि फुल वन साईड भेटूया सगळ्यांना आपण. मला पण एक डुबकी टाकायलाच लागेल 100%. कारण की झोप पण आले. कपडे तेच घालायला लागतील. कारण की कपडे आणलेत नाही. उद्या मुंबईला जायचं. तर बघूया कसं काय आजचा दिवस आपला नदीच्या किनारी. वा 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 क्या बात आहे. झोप लय आली. काल रात्रीची झोप पूर्ण नाही. मला झोप एवढी येते की काय सांगू. वाजून निघला. वा 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 आंघोळ वगैरे झालं काय. आपली टीम सगळे आंघोळ बिंघोळ करतात. मस्त वातावरण आहे. एक नंबर. वा वा क्या बात आहे. एकदा नमस्कार. तुझी पण आंघोळ आताच होते. वन साइड. तर मित्रांनो जाऊया. मी पण जरा डुबकी मारते एक मस्तपैकी. कुठे आमचा कलवा बघा. कलवा आमचा कलवा वन साइड. कलवा वन साइड ना. एक नंबर बास. तर मित्रांनो जातो जरा पाण्यात मस्त डुबकी मारतो. आणि नंतर तुम्हाला लगेच भेटतो. तर चला. A few moments later. आपल्या मस्तपैकी एकदम फ्रेश वगैरे झालोय. आणि सगळ्यांच्या आपल्या आंघोळ वगैरे मस्त एकदम पद्धतशीर झाल्यात. पाणी खदलवून टाकलंय पूर्ण. पार खदलवून टाकलंय पाणी. आणि आपण निघूया आता. मी पण मस्त फ्रेश वगैरे झालो. आणि आता जाऊया. सामान वगैरे तर आपलं सगळे गेले तिकडे लोकेशनला. आता फक्त आपली पोरं राहिलीत.
नाश्ता वगैरे काहीतरी करूया मस्तपैकी आणि जाऊया. आणि आजचा दिवस लास्टपर्यंत बघा, कारण की आपल्याला आज प्रोग्रामला जायचं आहे का, तेव्हा जर झालंच तर दाखवायला नक्की भेटेल मित्रांनो. फक्त सोबत राहा. आपल्याला एका ठिकाणी आज जायचं आहे, तुम्ही फक्त बघत राहा आपण कुठे जाणार आहे ते. आणि आता सध्या तर आपण जाऊया कॉलला, कारण की साखरपुड्याचा प्रोग्राम आहे आणि वाजले तिकडे 11:15 झालेत. सगळे तयारी वगैरे झालेत. हे झाली काय रे तयारी? वन साइड विघ्न्या काय आपला आणि दर्शू शेठ नवीन कीबोर्डिस्ट आपला भाव वन साइड आपल्या आयमोली ग्रुपमध्ये आलाय. वन साइड एकदम. ओ कालवा शेठ. हा हाय हाय बस. आपला हात हा बस. तर मित्रांनो निघूया आता, कारण की ऊन लय लागायला लागले, एकदम तापायला लागले जाम. तर जाऊया. आणि आजचा मित्रांनो प्रोग्राम साखरपुड्याचा आपला त्या गावात आहे, कारण की ज्या गावात आम्ही हळद वाजवली आणि तिकडूनच तो प्रोग्राम डन झाला. तर बघूया आजचा दिवस कसा होतोय. आमल्या गावचं वातावरण बोललो ते एक नंबर. आणि मी म्हणून बोलतो मला गावी का आवडतं म्हणून, आमचा रोहा बस. तर काय बोलतोय आज बघूया ना. मचवदा म्हणजे आपल्याकडून पूर्ण 100% द्यायचेच असतात भावा. तर जाऊया मित्रांनो आता. दर्शू भाई कीबोर्ड चांगला कीबोर्डिस्ट आहे आपला भाव, काल माझ्या जागी तोच वाजवत होता. आणि अथर्व शेठ सावळीत थांबला आपला. छगडेवाला बोलत होतो मी, नाव घेतलं ब्लॉग चालू होता ना छगडेवाला आपला, त्याची ओळख करून देतो. छगडेवाला काय बोलू शकता? एकदम मस्त. तिकडे थांबलो तुम्ही, पण ऊन लय लागते म्हणून इकडे झाडाखाली येऊन थांबलो. बस असंच पाहिजे. निघालो आता. सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे वन साइड झाल्या. स्विमिंग पूलला गेलो आम्ही. स्विमिंग पूल नदीच आपली. रोहातला स्विमिंग पूल म्हणजे आपली नदी. तर निघतो मित्रांनो इथं, कारण की भूक लागली आणि लेट झाले. 11 वाजायला आले. जाऊया नाश्ता वगैरे मस्तपैकी करूया. काय रे बाबा चकडा बोले चकडा बोले. मित्रांनो आता आलोय आपण कोलाड मधून निघालो डायरेक्ट इंदापूरला. बहुलेवाडी इकडे आपल्या आज साखरपुड्याचा प्रोग्राम आहे. तर जाऊया. आणि आपल्या सोबत आता अथर्व शेठ आहेत. उन्हातून असा वाफ मारतोय जसा काय आगीतून चालतोय, एवढा खतरनाक. आणि आमचा मास्टर बाबा एवढ्या स्पीडने की आता 100 शिवाय खाली आहेत नाही, ब्रेक नाही ना, डायरेक्ट टॉप. आणि आपली बाकी टीम पुढे गेली. आणि आता माझ्यासोबत दर्शू आणि अथर्वच आहे. बघूया जाऊया लोकेशनला. साखरपुड्याचा आज प्रोग्राम आहे मित्रांनो. आणि गावचा वातावरण बोललं ते एक नंबर. वन साइड एकदम बस. गावचा वातावरण बोललो की एक नंबर. या साईडला डोंगर वगैरे वन साइड एक नंबर. तर मित्रांनो जाऊया. आजचा प्रोग्राम कसा होतोय साखरपुड्याचा बघूया. सगळे चांगले कलाकार आपले आहेत. आणि बहुतेकदा सगळ्या आयमोली ग्रुपची टीम आहे, कारण की आपली टीम मी असलं तिकडे आपली टीम असतेच बहुतेक ठिकाणी. तर जाऊया आता. बघूया कसा मित्रांनो आजचा दिवस जाते. तुम्ही फक्त मित्रांसोबत राहा. तर जातो आणि तुम्हाला लगेच भेटतो. आम्ही आता आलेलो गावाचं नाव बारशेत मधून कुठं आलो? बहुरे. काय गाव मला समजत नाही गावाचं. आणि मेन गोष्ट इथं नेटवर्क नाही, कोणाला विचारू पण शकत नाही. आम्ही हरवलेलो रस्ते. आता जाऊया. आणि साखरपुडा वाजले तिकडे 12. तिकडे साखरपुडा लागायची तयारी चालली आणि आम्ही इथे लेट पोचतो. आता लवकर निघून पण फायदा नाही झाला. धांदल आणि मेन म्हणजे रोड हरवलेलो. नुसतं 4 साईडला जंगल. वातावरण वन साईड. लेट झालं तरी काय विषय नाही, पोरं आहेत गेलेत पुढे. फक्त मला टायमात पोचायचंय. बघूया आता कसं काय. दुसरंच गाव आहे आता. तिसरं चालू आलो. जाऊया गावात डायरेक्ट. तिकडे जाऊन सेटअप पटापट करूया आणि लगेच तुम्हाला भेटतो. आता आम्ही आलो. बस काय सेटअप मस्त लावून घेतलं. आमचा माणूस लाईक करो मेन माणूस आमचा करो. बस पाणी 100 लाईक. पाणी. तर मित्रांनो आपला कीबोर्ड वगैरे लागलाय. आता शेट ट्युनिंग चालू आहे ना. हा बस. सिद्धू वन साइड
आर्यन वन साईड. तर मित्रांनो सेटअप वगैरे रेडी झाला आपला. थोड्याच वेळात चालू करूया. चालू करतो आणि तुम्हाला लगेच भेटतो. तर चला.
आताच आपलं प्रोग्राम संपलेला आहे साखरपुड्याचा. आपले सगळेजण माणसं आले. आर्यन काय बोलते आजचं प्रोग्रामचं बद्दल? भारी झाला. मला बाबाला दाखव कसं वाटतं जरा. चांगलं वाटेल का? हा छगडेवाला आला रे आला. छगडेवाल्यानी 4-5 मीटर पाडलेत त्यांनी आज. 4-5 मीटर फिक्स आहेत आज. झुमिंग एटेक्स लावले. एटेक्स राखी दर्शनी एक नंबर वाजवला. दर्शू आपला जनरेटर जरा आज त्रास देत होता. विवेक दादा बाबा काय जनरेटरचा सीन सांग जरा. जनरेटरचं काय आजारी त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. आज न्यायलाच लागेल त्याला डॉक्टरकडे. बाबा मध्ये पण बंद होत होता विषय. सगळी माणसं बंद झालं. आमच्याकडे बघतात बाबा का बंद झालं. अरे बाबा खोकल्याच्या बॉटल त्याला नको बाजू. विषय संपल मग. हा काय मजेत ना? कसं राम राम. तर मित्रांनो पॅकअप वगैरे करून घेतो आणि थोड्याच वेळात तुम्हाला लगेच भेटतो. आता आमचा सगळं प्रोग्राम संपलेला आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही आता निघत आहोत. नेक्स्ट प्रोग्राम काय असेल दादा आपला? जेवण. ओके. सगळी पोरांना भूक लागली आहे का? सांगा बोले. तर निघूया मित्रांनो डायरेक्ट जेवायला. तर चला. मित्रांनो आता आम्ही पोचलोय पाले खुर्दला आपल्या दादाच्या घराच्या इकडे. विवेक दादाच्या घराच्या इकडे. आणि समोरच नदी आहे एकदम मस्त. रस्त्याच्या त्या साईडलाच बरोबर. हा छगडा आला. छगडा म्हणजे काय हा विषय सांगतो. छगडा म्हणजे बैलजोडी असते ना, बैलगाडी, तशी त्याला बोलतात आमच्या गाडीला NS ला छगडा. तर आता आपला आजचा 2-3 तासाचा प्रवास आपला इकडचा असणार आहे. तो प्रवास बघाल तुम्ही. कुठला प्रवास असला आणि कसला प्रवास असणार आहे. खोकल्याच्या बॉटलांचा प्रवास इकडे चालू होईल थोड्या वेळातच. आणि आता आपली सगळी टीम जमलेलीच आहे. आणि एक मान्यवर त्याच्यात कमी आहे तो म्हणजे विघ्नेश. त्याला जरा आज एक केशव होता त्याचा पण झाला जरा काहीतरी विषय. तर आता जाऊया जेवण वगैरे घेऊया मित्रांनो मस्तपैकी. आजचा प्रोग्राम मसाला. आणि उन्हाने तर तापवलाय जाम तापवलाय. हा चटकाल असतं नुसतं चटके. राजस्थान मध्ये आल्यासारखं वाटतंय. तर जाऊया मित्रांनो. आता समोरच जायचं आपल्याला मस्तपैकी. इथे ढाबा आहे आपला. आणि आपण रोहात असलो की इकडेच असतो. एकदा इकडे आले की जेवायला वगैरे. आपला जेवण वगैरे इकडे झाले. जाऊया आणि जेवण वगैरे घेऊया. आलाय मित्रांनो आपला जेवण वगैरे मस्तपैकी. वा 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 सगळे बसलेत. वा हे डायलॉग आपला एक झाला पाहिजे. तर मित्रांनो सगळे जेवायला बसलेत. विवेकदा जेवण वाढते सगळ्या पोरांना मस्तपैकी एकदम. विवेकदा आजचा बेत एक नंबर आहे. वन साइड चिकन आणि भाकरी. आता मस्तपैकी आम्ही खाणार आहोत. टूट पडू. मित्रांनो जेवण वगैरे घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. मित्रांनो आजचा दिवस आपला अशा तऱ्हेने पूर्ण झाला. कारण जेवण वगैरे झालं. आता निघतो घरी जायला. कारण की ट्रेन पण गेली. वाटलं नव्हतं भेटेल आणि जेवायला वगैरे टाईम झाला. 5:30 वाजले. तर ट्रेन भेटली असते तर चांगलं झालं असतं. तर मला उद्या सकाळी 5च्या ट्रेनने जायला लागेल. आता घरी जाऊन झोपतो. आजचा दिवस मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत राहिलात खूप खूप धन्यवाद. आणि असाच आपल्या चॅनलला आणि मला सपोर्ट करा थोडासा. बस झाला सपोर्ट तर तुमचा असतोच मला. फक्त थोडासा अजून करा. बस झालं. अजून काय नाही पाहिजे. जातो आता घरी. निघतो. खूप दमलो आहे. आणि कंटिन्यू कॉल वाजवतो. आजचा ब्लॉग शूट करायला भेटला म्हणून बोललो करूया आजचा ब्लॉग शूट. पुढचे आता जर टाईम भेटला तर नक्की मी ब्लॉग पुढचे शूट करत राहीन. आणि मी काय करतो दिवसभर. आपले कॉल कसे चालू असतात गावच्या साईडला. काय काय आपण मजा करतो सगळे तुम्हाला दाखवेनच. गावच्या साईडचे आपले प्रवास बघताय तुम्ही कसा असतो आपला दिवसाचा प्रवास. तरी ठीक आहे. आजचा आपला एकदम छोटा ब्लॉग झाला असेल मला असं वाटतं. तर तरी मित्रांनो मला तुम्ही सोबत राहिलात खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती आता जातो. सगळी आपली टीम रेडी आहे. आता सध्या पुढचं तुमची रजामंदी घेतो. भेटूया आपल्या नेक्स्ट चांगल्या ब्लॉगला अशाच. आणि आपल्यासोबत आज टीम होती. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट चांगल्या आपल्या ब्लॉगला. तर चला खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.